सन्माननीय व्यासपीठ, सुरंगाताई, सर्व शिरवळकर परिवार आणि शिरवळकर या लेखकावर अलोट प्रेम करणारे आपण सर्व. सम्राटनं कार्यक्रम पत्रिकेमध्ये कार्यक्रम संपण्याची वेळ जी छापली आहे त्यावेळेला मी भाषण करायला उभा आहे. आपण कितीही म्हणलात तरी स्वाभाविकपणे मला या गोष्टीचं कुठंतरी भान ठेवावंच लागणार आहे. आणि भल्याभल्यांनी शिरवळकरांबद्दल फार सुंदर मांडणी केलेली आहे. प्रथम मी आज पुरस्कार मिळाल्या सर्व पुरस्कारार्थींचं अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. भैवाल असतील, विश्वास आहेत, कोमल आहे आणि शिक्षणापासून वंचित असणारी एखादी व्यक्ती ज्या मराठीतून वाचनाची संस्कृती हरवत चालली आहे, लुप्त होत चाललेली आहे, असं असताना झपाटून ती साहित्य संस्कृती जोपासायचा प्रयत्न करते अशी लक्ष्मीताई. हा कार्यक्रम जरी लांबला असला तरी तो एक अपूर्व कार्यक्रम आहे. कारण अशा तऱ्हेनं कार्यक्रमामध्ये एखाद्या लेखकाची स्मृती इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने जागवली जाते, ही गोष्ट फार वेगळीच आहे. खरं तर सुशींची भेट होण्याच्या आधी माझी सम्राटची भेट झाली आणि मी सम्राटला असं म्हणालो की सुशींची भेट न होणं ही माझ्या आयुष्यातली एक त्रुटी आहे आणि त्यांनी ती भेट घडवली. ती साहित्याची भेट. तेव्हा सुशी नव्हते. आणि गंमत अशी की सर्वात प्रथम मी त्यांची जी कादंबरी वाचली ती रूपमती. दोन गोष्टी आहेत. खरं तर सुशींसारखा माणसाला तरुण करणारा लेखक, इतका तजेलदार, न कोमेजणारा, पारिजातकाच्या फुलांचा सुगंध त्याच्या साहित्याला असणारा, गुलाबाचं न कोमजण्याची क्षमता असणारा, एखाद्या वाऱ्याच्या झुळकीसारखा येणारा असा लेखक आयुष्याच्या हा थोडाशा नंतरच्या काळात आला, याबद्दल मी उलट सम्राटचा अतिशय आभारी आहे. एकतर जगभरातलं साहित्य वाचत वाचत आपण पुढं निघालेलो आहोत. मराठी साहित्यही वाचतो आहे, अनेक भाषातलं साहित्य वाचतो आहे, जगातल्या अनेक भाषांमधलं भाषांतरित साहित्य वाचतो आहे आणि पुढं जातो आहे. अशा वेळेला मराठीतल्या साहित्य समीक्षकांना ज्याची उपेक्षा केली असं म्हटलं जातं, असा साहित्यिक आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि त्याचं साहित्य वाचताना आपण झपाटून जातो. खरं तर रूपमती वाचल्यावर मला असं वाटलं की जोधा अकबर सिनेमा करण्याच्या ऐवजी रूपमती आणि बाज बहादूरवर जर चित्रपट केला असता तर तो अधिक ताकदीचा चित्रपट झाला असता. कारण जोधाबाई ह्या अकबरांच्या आयुष्यामध्ये एक राजकीय तडजोड म्हणून आल्या, त्यानंतर ती प्रेमकथा म्हणून फुलली. पण इथे हुमायूनच्या काळातला तो मलिक बायजीद किंवा बाज बहादर हा रूपमतीच्या सुरांच्या कहाण्या ऐकतो आणि त्यांची भेट होते आणि ती प्रेमकथा ज्या पद्धतीनं फुलते, त्याच्यामध्ये सगळं काही आहे. त्याच्यामध्ये राजकारण आहे, युद्ध आहेत, संघर्ष आहेत, एकमेकांवर केलेलं अलोट प्रेम आहे. हिंदू मुस्लिम प्रेमाची ती एक फार वेगळी कथा आहे. असं सगळं काही त्याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर त्यांचं वाचलं ते दुनियादारी आणि थेट हुमायूनच्या काळातनं त्या शेरो शायरीच्या संपूर्ण त्यांच्या बाजातनं येऊन पडलो ते SP कॉलेजच्या कॉलेज कट्ट्यावर. आणि त्यानंतर वाचलं ते समांतर. खरं तर भविष्यावर कुठलाही विश्वास नसणारा मी माणूस आहे, नाकारणारा माणूस आहे.
आणि तरी देखील मला समांतर हे अतिशय भावलं, कारण माझ्या असं लक्षात आलं की समांतर हे शिरवळकरांनी काही भविष्याची भलावण करण्यासाठी लिहिलेलं नाही आहे, तर मानवी जीवन हे कसं गुंतागुंतीचं असतं. या जगातला प्रत्येक माणूस हा एक वेगळा माणूस आहे, एक वेगळं जीवन जगत असतो, आणि तरी देखील अनेक माणसांची आयुष्य ही एकाच पद्धतीने समांतर जात राहू शकतात. कदाचित ते एकमेकांमध्ये साखळ्यांसारखी गुंतलेली असतात. असं काहीतरी एक वेगळं विश्वच त्यांनी उभं केलं. आणि त्यानंतर रहस्यकथा वाचल्या. आता अशा तऱ्हेचं रूपमतीसारखं एक खरं तर अभिजात वाङ्मयाचा एक अपूर्व नमुना असणारं पुस्तक. खरं तर त्यातल्या अनेक शेरोशायरींबद्दल मी सम्राटला नंतर फोन केला की म्हणलं काही ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेत, पण काही ठिकाणी त्यांनी उल्लेख केले नाहीत. ते कोणाच्या आहेत शेरोशायरी? त्यांनी सांगितलं त्या शिरवळकरांच्या आहेत. आणि एखादा जबरदस्त उर्दू शायर ज्या पद्धतीनं शेरोशायरी करेल अशा पद्धतीनं केलेली ती काव्य आहेत. आणि त्या रूपमतीनंतर त्यांच्या रहस्यकथा वाचल्या आणि पुन्हा त्यांच्या एका वेगळ्या ताकदीचा अनुभव घेतला. दोन गोष्टी मला ज्या भावल्या, तुम्ही उल्लेख त्यांच्या अनेक नायकांचे केलेत. मग अशी तर तुम्ही त्यांच्या संपूर्ण कादंबऱ्यामधल्या अनेक लोकांची, म्हणजे गंमत बघा, ही सगळी पात्र आजही आपल्याला जिवंत आहेत असं वाटतं. ती आपल्याबरोबर आहेत असं वाटतं, ती आपल्यात आहेत असं वाटतं. मराठीतला मला तुम्ही किती लेखक असे सांगू शकाल की ज्या लेखकाची अशी पात्र जनामनात घर करून राहतात? आजही आपल्याला वाटतं की ही पात्र आपल्यातली माणसं आहेत. पण मला शिरवळकरांची एक वेगळी ताकद जी जास्त भावली, त्यांचा तो मंदार पटवर्धन असेल, तो कोण फिरोज इराणी असेल, हे सगळे बलदंड नायक. पण शिरवळकरांनी ज्या नायिका रेखाटल्यात त्या मराठी साहित्यामध्ये फार अभावानं कोणी रेखाटलेल्या नायिका आहेत. या सर्व नायिका ऑन देअर ओन टर्म्स त्यांच्या अटींवर जगणाऱ्या आहेत. त्यांच्या अटींवर त्या उत्कट प्रेम करणाऱ्या आहेत. त्यांच्या अटींवर त्या समर्पण करणाऱ्या आहेत, त्या त्याग करणाऱ्या आहेत. स्वतःच्या अटींवर वेळ आली तर नैतिकतेची बंधनं झुगारून देणाऱ्या आहेत. कुठल्याही रूढबंधनांमध्ये त्या अडकणाऱ्या नायिका नाही आहेत. आणि त्यामुळं त्या नायिका मला फार ताकदीच्या वाटायला लागल्या. म्हणजे हृदयस्पर्शमधली ती मितालीची जी काही, आणि शलाका, म्हणजे लौकिक हा कवीची ती कथा जरी असली तरी मला त्याच्यामध्ये माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली कोणतरी ती मिताली. कारण ती तिच्या टर्म्सवर जगती आहे. अशा नायिका मराठी साहित्यामध्ये फार अभावानं आढळतात, किंवा बाहेरच्या जगातल्या साहित्यातही अभावानं आढळतात. त्यात त्यांनी रेखाटल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी कोणी म्हटल्याप्रमाणे की शिरवळकर लिहितात ते जगतात. शिरवळकर त्यांच्या लेखनातल्या प्रत्येक पात्राचं आयुष्य जगतात. त्यांच्या लेखनामधलं प्रत्येक पात्र जिथं जातं ते स्थळाचं ते अनुभव घेतात. ते किती अभ्यास करतात हे सम्राटकडनं ऐकलं. मला ते वाटायचंच, अनेक वेळा वाटायचं की प्रचंड होमवर्क केल्याशिवाय, गृहपाठ केल्याशिवाय असं लिखाणच उतरू शकत नाही. पण कितीही गृहपाठ केला तरी ते असं रसरशीत आणि जिवंत उतरवणं शब्दांच्या साह्यानं, याला ताकद लागते. ही गोष्ट सामान्य नसते. म्हणजे गमत बघा, मी असं ऐकलं की त्यांच्या कादंबऱ्यांमधली, कथांमधली जी अनेक ठिकाणं आहेत नायकांची, ती शोधत माणसं हिंडतात आणि त्यांना लक्षात येतं ही काल्पनिक ठिकाणं आहेत. मला आठवण झाली, ऑर्थर कॉनन डॉयलचा जो शेरलॉक होम्स आहे हे काल्पनिक पात्र आहे, आणि लंडनमध्ये त्या शेरलॉक होम्सच्या घरावर इथे शेरलॉक होम्स राहतो अशी पाटी लावण्यात आली. शिरवळकरांच्या साहित्यातल्या नायकांच्या ठिकाणांवर जर पाट्या लावायच्या ठरवल्या तर मला वाटतं 50-1 पाट्या तरी लावाव्या लागतील. त्या पाट्या लावल्या पाहिजेत, कारण लोकांना ते कुतूहल आहे. हा नायक कुठे, हे ठिकाण. म्हणजे गंमत बघा की मी स्वतः SP चा विद्यार्थी आहे, पण शिरवळकरांनी SP आणि तो कॉलेज कट्टा आणि मंडई आणि त्या भागाचं, माझं बालपण त्या मंडईच्या पलीकडच्या भागात गेलेलं आहे.
गुरुवार पेठेच्या वाड्यात गेलेलं आहे. ते जे काही सगळं उभं केलेलं आहे ते इतकं अभूतपूर्व आहे. त्याची ताकदच फार वेगळी आहे त्या संपूर्ण लिखाणाची. आणि मला वाटत नाही सम्राट की लोकप्रिय वाचक किंवा मग रहस्यकथा लिहिणारे, सवंग कथा लिहिणारे, अश्लील कथा लिहिणारे हे सगळे पोतडीत टाकून कुठेतरी अडगळीत टाकलेत. शिरवळकर तिथं जाऊ नाही शकत. मराठी समीक्षकांना कितीही घमेंट करून द्या, शिरवळकरांचं स्थान एक फार स्वतंत्र राहील. अभिजात साहित्य म्हणजे काय हो? कोणी आणला हे शब्द? त्याचे निकष कोणी ठरवले? जसे भाषेचे निकष. म्हणजे पुणेरी मराठी म्हणजे सगळ्यात शुद्ध. अहो, पुणेरी मराठी नुसतं शुद्ध नाही तर सदाशिव पेठेतलं मराठी त्याच्यापेक्षा शुद्ध. म्हणजे गुरुवार पेठेतलं आमचं मराठी त्याच्यापेक्षा कमी असेल. आणि म्हणून जिद्दीने मी पेटलो, कारण गुरुवार पेठेत वाढलो आणि सदाशिव पेठेतल्या शाळेत जात होतो. तेव्हा एखादा शब्द गुरुवार पेठेचा यायचा आणि ते जे काही कटाक्ष टाकले जायचे ते बाणासारखे लागलेले असायचे. जिद्दीला पेटलो आणि 10वीला महाराष्ट्राचं पारितोषिक घेऊन गेलो. पण मला त्याचं कौतुक वाटत नाही, कारण ते पारितोषिक घेतलं ते सदाशिव पेठी मराठी लिहून घेतलं. आणि मग नंतर लक्षात आलं हे ठरवतं कोण? दलित साहित्यातलं मराठी असेल, ग्रामीण साहित्यातलं ग्रामीण माझाचं मराठी असेल, वऱ्हाडी असेल, खानदेशी असेल, कोकणी असेल, मग हे भाषांचे मानदंड कोण ठरवतं? हे भाषांचे मानदंड साहित्य आणि कलेच्या क्षेत्रामध्ये जे वर्णव्यवस्था निर्माण करतात ती माणसं ठरवतात. मगाशी फार चांगला उल्लेख त्यांनी केला. तुम्हाला गंमत सांगतो, पण हे सगळं जे खूळ आहे हे 2ऱ्या शतकामध्ये एका लॅटिन लेखकानं आणलेलं खूळ आहे. क्लासिक अभिजात वाङ्मय. आणि त्यावेळेला साहित्याची अशी विभागणी करण्यात आली आणि साहित्यिकांची अशी विभागणी करण्यात आली की स्क्रिप्टर क्लासिकस आणि स्क्रिप्टर प्रोलेटेरियस. म्हणजे अभिजनाचं साहित्य आणि बहुजनांचं साहित्य. आणि ज्या वेळेला साहित्याची ही विभागणी झाली तेव्हा साहित्यातला जिवंतपणा आणि रसरशीतपणा हा नाहीसा झाला. मराठी साहित्य देखील याच वर्ण व्यवस्थेनं कित्येक काळ ग्रस्त होतं. आणि मी उलट शिरवळकरांचे आभार मानेन की मराठी साहित्याला या वर्णव्यवस्थेतनं बाहेर काढण्याचं काम जर कुठल्या साहित्यिकांनी केलं असेल तर ते शिरवळकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून मला शिरवळकरांना काही समीक्षक मानतात की नाही किंवा मराठी सारस्वताच्या दरबारामध्ये त्यांचे किती सन्मान झालेत ह्या गोष्टी मला फार आल्याहीदा वाटतात. कारण आजही शिरवळकरांच्या आठवणींनी वाचक झपाटला आहे. ऋषिकेश, तुम्ही मगाशी जे घटना सांगितली माझ्याच मनात सहज गंमत तिने येऊन गेलं की पुरातही वाहून न गेलेला साहित्य शिरवळकर आहे. आता ही घटना अपघात आहे हे मी मानतो, पण काही अपघात देखील असे असतात की जणू काही नियतीने ते अपघात या पद्धतीने घडवा. म्हणजे तुम्ही सांगितलं की बाकीच्यांच्या साहित्याच्या पुस्तकांचा लोळागोळा झालेला होता आणि तिथे वाचण्यासारखं एकच पुस्तक राहिलं होतं ते शिरवळकरांचं. ही घटना हा अपघात जरी असला तरी मला असं वाटतं की फार बोलकी घटना आहे. ही अतिशय बोलकी घटना आहे. आणि म्हणून मला मनापासून असं वाटतं की आज आपण शिरवळकरांच्या साहित्याला काहीतरी अभिजात वाङ्मयाचं स्थान दिलं पाहिजे. आता अभिजात साहित्याच्यामध्ये अजूनही कित्येक निकष लोकांनी लावलेत. त्या साहित्याचा आकृतिबंध, त्या साहित्यिकाची शैली, त्याच्या साहित्याच्या प्रेरणा, मग त्याच्या साहित्याच्यामध्ये शाश्वत मूल्य किती आहेत, त्याच्या साहित्यामध्ये वैश्विक भान किती आहे, अशा असंख्य गोष्टी त्याला लावता येऊ शकतात. मी अभिजात साहित्याला अत्यंत साधे निकष लावतो. त्यातला सगळ्यात पहिला निकष आहे तो म्हणजे त्या साहित्यातलं कलात्मक मूल्य, जे त्या साहित्यिकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन,
जीवनातल्या सत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हे ठरवतं. शिरवळकरांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रचंड सशक्त असा होता. तो प्रचंड आशादायी होता. त्यांच्या साहित्यामध्ये निराशाच्या किनारी किंवा काही दुःख नाहीच असं नाही, पण त्या सगळ्यातनं त्या दुःखावर मात करणारी त्यांची पात्रं आहेत. त्या आयुष्याला सामोरी जाणारी पात्रं आहेत. ते दुःख उराशी कवटाळून पराभूत होणारी पात्रं नाहीत. आणि शब्दकळेबद्दल मी त्यांचं जे जे वाचलं त्याच्यात कमीत कमी प्रत्येक पुस्तकामध्ये मी 25-25 रेघा मारलेल्या आहेत. खरं तर ते मी जर सगळं आणलं आणि वाचून दाखवलं तर तुम्ही अवाक होऊन जाल की एक एक वाक्य हे असं एखाद्या कलाकारिकेसारखं येतं, एखाद्या काव्यासारखं त्यांच्या साहित्यामध्ये येतं. मग कोण म्हणतं की या साहित्यामध्ये त्यांच्या कलात्मक मूल्यांची कमतरता आहे? कोण म्हणणारी माणसं आहे ती सगळी? दुसरा निकष आहे तो म्हणजे जे साहित्य काळाच्या निकषांवर टिकतं, त्यांच्या इतका काळाच्या निकषांवर टिकलेला लेखक कुठला आहे? कल्ट. मी खरं तर मला अनेक वेळा असं वाटतं, गमतीने मनामध्ये येतं की त्यांची तुलना आपण जर करायचीच झाली तर ती चित्रपट क्षेत्रातल्या राजेश खन्नाच्या यशाबरोबर करावी लागेल. मी ज्यावेळेला दिलीप कुमारच्या प्रेमामध्ये सगळे समीक्षक अखंड बुडालेले होते आणि राजेश खन्नाला तरी देखील कलाकार मानायला तयार नव्हते आणि एका मागोमाग एक चित्रपट त्याचे येत होते आणि रसिक त्याच्यावर फिदा झालेले होते. हजारो माणसं जमत होती. कोण त्याच्यासारखी वेशभूषा करत होतं, कोण त्याच्यासारखी केशभूषा करत होतं. मी ऐकलं की शिरवळकरांसारखे देखील केसांची स्टाईल ठेवणारे त्यांचे वाचक निर्माण झाले. कुठल्या मराठी लेखकाच्या बाबत हे घडलेले हो? एक कल्ट निर्माण झाला. त्याला मी पंथ हा शब्द नाही वापरणार कारण जरा गंमत आहे, ती थोड्या शेड्स आहेत त्या. म्हणजे सुशीपंथी असं जर म्हणायचं म्हटलं तर जरा गडबड सुरू होऊ शकते. मग त्याला एखाद्या इझमचा वास यायला सुरुवात होते. मला वाटतं की त्यांच्यावर असा कुठला इझमचा आपण रंग देऊ नये. सुशी उजवे होते का डावे होते, पुरोगामी होते का प्रतिगामी होते, अहो ते मुद्दा तो नाहीच आहे. त्यांचं साहित्य हातात धरल्यावर ते पुस्तक खाली ठेवत नाही. ते तुमच्या हृदयाला भिडतं, ते तुमच्या मनामध्ये घर करतं. त्याच्यातली माणसं, प्रसंग, स्थळं, त्यांची वाक्य, त्यांचे संवाद हे सगळं आपल्याला आपलं जगणं वाटायला लागतं. ते पुस्तक पुन्हा पुन्हा वाचत राहावं असं वाटतं आणि ते पुस्तक पुढच्या पिढ्यांनाही सतत हातात धरावं असं वाटतं. हे काळाच्या संपूर्ण ओघामध्ये टिकणं आहे साहित्याचं. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ज्या साहित्यिकाची प्रेरणा घेऊन लोक साहित्य तयार करतात. आज तुम्हाला मिळालेलं पारितोषिक काय? पुढच्या पिढीतली एक व्यक्ती त्याच्यातून प्रेरणा घेते आणि साहित्य निर्माण करते. जर साहित्यिकाचं साहित्य हे पुढच्या लोकांना साहित्य पसरवण्याची प्रेरणा द्यायला जर अपुरं ठरलं तर ते अपयशी साहित्य आहे. त्याला बने समीक्षकांना म्हणून द्या कितीही अभिजात साहित्य म्हणून. मला असं वाटतं की हे साधे निकष जर लावले तर सुशींचं साहित्य हे खूप वरती आहे. कदाचित ते फार वरती असल्यामुळे समीक्षकांना दिसलं नसेल. कारण समीक्षक म्हणजे काय पुन्हा? काही वेळेला कोणाला हे लागेल माझे शब्द, पण झापड लावलेल्या घोड्यांसारखीच त्यांची अवस्था असते. कारण समीक्षकांनी चित्रपटांच्या कशा समीक्षा केल्यात, अभिनेत्यांच्या कशा समीक्षा केल्यात, कवींच्या कशा समीक्षा केल्यात, याही आपण पाहिल्यात, अनेक वेळा पाहिलेले आणि त्या किती चुकल्यात हे पण पाहिले. आणि मग असा लेखक हा शेवटी त्याच्या वाचकांच्या लोकप्रियतेवरच खऱ्या अर्थानं टिकलेला असतो. ही नुसती लोकप्रियता संख्यात्मक नाही आहे. म्हणजे दुनियादारीच्या 16 आवृत्त्या झाल्या का 17 आवृत्त्या झाल्या, हो तेही फार महत्त्वाचं आहे. मी फार शेवटी एक महत्त्वाचा किस्सा मला सांगावा असं वाटतो. साने गुरुजी लिहायला लागले आणि ते कादंबऱ्याही लिहायला लागले. मग श्यामची आई पण आलं. मराठीतले समीक्षक मात्र साने गुरुजींची उपेक्षाच करत होते आणि सातत्यानं असं म्हटलं जात होतं की रडकं साहित्य प्रसवणारा हा लेखक, हे काय साहित्य आहे? हे साहित्य नाही. आणि त्यावेळेला साने गुरुजींच्या साहित्याच्या मूल्याबद्दल त्यांची पाठराखण करण्यासाठी कोण उभं राहिलं असेल तर ते आचार्य अत्रे.
आणि आचार्य अत्रेंनी एकदा जाहीरपणे सांगितलं की अरे लेको, आता अत्रे म्हणजे कसे बोलले असतील मी सांगायची गरज नाही, की अरे लेको, तुम्हा सगळ्यांची सगळी पुस्तकं एका तगडीत टाकली आणि एका बाजूला साने गुरुजींचं फक्त श्यामची आई ठेवलं तरी ते पारडं जड होईल. आज आचार्य अत्रे असते तर सुशींबद्दल हेच म्हणाले असते आणि त्यांनी सगळ्या मराठीतल्या लेखकांना सांगितलं असतं की लेखो, तुमची सगळी पुस्तकं एका तगडीत जरी टाकली आणि एक त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यांचं रूपमती एक ठेवलं असतं किंवा कदाचित दुनियादारी ठेवलं असतं तरी देखील ते पारडं जड झालं असतं. आणि दिस इज व्हॉट इज सुशी. धन्यवाद.